अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची भक्ती करत असताना जीवनामध्ये संकट का येतात किंवा नामजप आपण जास्तीत जास्त करायला लागलो, नामस्मरण आपण जास्तीत जास्त करायला लागलो, त्यावेळी म्हणजे इथे देखील दोन मतं आहे की कुणाकुणाची इच्छा खूप लवकर पूर्ण होते, परंतु कुणाकुणाच्या आयुष्यामध्ये संकट येतात, दुःख येतात, म्हणजे सुचत नाही त्यावेळी काय करावं. तर या दोन मताविषयीच आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की असं का होते की जेव्हा आपण जास्तीत जास्त नामस्मरण करायला लागतो, भक्ती करायला लागतो, त्यावेळी आपण आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त संकटांना, अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागते. इथे मला एक सांगावं असं वाटते की आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करतो किंवा आपण कुठल्याही अन्य देवतांची भक्ती करतो किंवा आपण अध्यात्मामध्ये येतो, आपण नामस्मरण जेव्हा करायला लागतो तर हे काही एका जन्माचं नसते. म्हणजे या जन्मामध्ये आपली इच्छा झाली म्हणून आपण नामस्मरण करतो असं नाही. हे जन्मांजन्माचं आपलं पूर्वसंचित असते. त्याचवेळी आपण श्री गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये येतो, त्याचवेळी आपण महाराजांचं नामस्मरण करायला लागतो. आपण त्या गुरुतत्वाकडे आकृष्ट होतो किंवा जे कोणी अन्य देवदेवतांची भक्ती करत असतील, त्यांच्या इष्टदेवतांची भक्ती करत असतील, त्यात आपण शक्तीकडे आकृष्ट होतो आणि आपण भक्ती मार्गावरती येतो. आपल्याला भक्ती जास्तीत जास्त करावीशी वाटते. म्हणजे आपल्याला ह्या ज्या काही जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जनरली कॉमनली जे लोक करतात की आता आपण साधं एक उदाहरणच बघा की मोबाईल स्क्रोल करतो आहोत, तर अनेक जण रील बघतील किंवा काही कॉमेडी रील बघतील किंवा काही गाण्याच्या रील बघतील, परंतु आपल्याला भगवंत भक्तीशिवाय काही जर आवडत नाही, म्हणजे सतत आपल्याला काहीतरी गुरुवाणी ऐकावीशी वाटत असेल किंवा महाराजांच्या विषयी ऐकावं असं वाटत असेल किंवा भगवंतवाणी आपल्याला जास्त प्रिय असतील, भक्तिगीते आपल्याला जर जास्त आवडत असतील, आपल्याला हरिकथा जास्त प्रिय वाटत असेल, तर हे काही एका जन्मामध्ये घडत नाही. म्हणजे आपण हा जन्म घेतला आणि याच जन्मामध्ये आपण त्या शक्तीकडे आकृष्ट झालं असं होत नाही. हे जन्मानुजन्मांचे ऋणानुबंध असतात, हे जन्मानुजन्माचं पूर्वसंस्कृत असते. त्याचवेळी आपण त्या शक्तीकडे आकृष्ट होतो, आपण गुरुतत्वाकडे आकृष्ट होतो. त्यामुळे आपल्याला त्याच गोष्टी जास्त करायला आवडतात. म्हणजे कॉमन लोक जे करतात, समजा गॉसिप करत असतील तर गॉसिप करायला आपल्याला आवडणार नाही, कुणाची निंदा नालस्ती करायला आवडणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत ह्या आपण जेव्हा जन्म घेतो त्याचवेळी ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. मग कुणी जर का समजा नामस्मरण करत असेल तर नामस्मरण करताना अडचणींचा सामना का करावा लागतो, तर हे प्रारब्धाचेच भोग असतात की आपण नामस्मरण करत आहोत आणि आपल्याला अडचणीचा सामना करावा लागत आहे. आता अनेक अशा कमेंट येतात की माझं मन लागत नाही नामस्मरण करताना किंवा श्री गजाननचे ग्रंथ वाचताना माझं मन लागत नाही. तर तुमचं मन लागो किंवा न लागो, तुम्ही ग्रंथ वाचत जा, तुम्ही नामस्मरण करत जा. म्हणजे आपण जसं जेवण करतो, एखाद्या वेळेस आपल्याला भाजी आवडली नाही, आपण जेवण करतो आणि आपलं पोट भरतेच ना, सेम नामस्मरणाचं तसंच आहे. आपण जेवढं जास्त नामस्मरण करत राहू तेवढे जास्त आपले जे काही पाप आहे, प्रारब्ध आहेत, ते नष्ट होऊन आपल्याला सुंदर छान मिळणारच आहे. परंतु आपल्याला त्याचं वेट करावं लागणार आहे. मनुष्याजवळ सगळं काही असते, परंतु मनुष्याजवळ धैर्य नसते, शांतता नसते, आपल्याजवळ पेशन्स नसतात. आपल्याला असं वाटते की हे पटकन व्हावं, परंतु पटकन कुठलीच गोष्ट होत नाही. जसं समजा आपण एक झाड लावतो, समजा आता आपल्याला आंब्याचं झाड लावायचं आहे, आपण अगोदर त्याची बी लावतो, त्यानंतर तो मोठा मोठा होतो आणि त्यानंतर त्याला फळ येतात. एक्झॅक्टली सेम तसंच आहे की आपण जेव्हा भगवंत भक्तीमध्ये येतो, आपण श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करायला लागतो, त्यावेळी आपले जे काही पूर्वसंस्कृत आहेत, म्हणजे 3 प्रकारचे प्रारब्ध, संचित प्रारब्ध आणि क्रियमान, तर हे अगोदर नष्ट व्हायला लागतात. आपल्याला जे काही पाप आहे, जे आपण केलं आहे कळत नकळत, म्हणजे आपल्याला माहीत नाही की असंख्य जन्माचे किती पाप असतील, ते अगोदर जळायला लागतात आणि त्यानंतर आपलं जे काही चांगलं आहे ते व्हायला लागते. त्यामुळे तुमचं मन लागो किंवा न लागो, तुम्ही नामस्मरण करत जा. नामस्मरणा एवढं श्रेष्ठ काहीच नाही. कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ हे नामस्मरण सांगितलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण करणे हे खूप श्रेष्ठ आहे आणि नामस्मरण अगदी सोपं आहे. चालता बोलता उठता बसता, भलेही तुम्हाला माळीवरती नामस्मरण घेणं होत नसेल तर तुम्ही चालता बोलता उठता बसता तुम्ही नामजप करू शकता. कोणाकोणाच्या बाबतीत असं होते की नामस्मरण करायला लागलो आणि लगेचच चमत्कार झाला, समजा इच्छापूर्ती झाली किंवा जे हवं होतं ते मिळालं, तर हे देखील त्याचं पूर्वसंस्कृतच असते, पूर्वसंचितच असते. त्यानुसारच त्याचं फळ हे मिळत असते. त्यामुळे ज्यांच्या आयुष्यामध्ये असं होत असेल की नामस्मरण करत आहे, अडचणी येत आहे, त्यांनी अजून जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं जर का भगवंत हेच बघत असतो की समजा याच्या आयुष्यामध्ये दर
2 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी काही दुःख येणार असेल, 10 वर्षांनी काही दुःख येणार असेल, समजा मनुष्य जर समजा 80-90 वर्ष जगत असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये 5 किंवा 10 वर्षानंतर, म्हणजे एक तर तुम्ही लिहूनच ठेवा की आयुष्यामध्ये सगळं काही ठीक होत नसते, कधीच सगळं काही ठीक होत नसते. म्हणजे ज्यांच्या आयुष्यामध्ये सगळं ठीक चालू आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगते, आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये ठीक चालू नाही त्यांच्यासाठी सुद्धा सांगते की आयुष्यामध्ये प्रत्येकाच्याच, तुम्ही असो किंवा मी असो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळं नेहमी करताच ठीक राहील याची काही शाश्वती नाही. कारण हे जे आपला संसार आहे हा दुःखालयम शाश्वतम आहे. म्हणजे इथे दुःखच मिळणार आहे, सुखापेक्षा जास्त दुःखच मिळणार आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी करता सगळंच चांगलं होईल याची शाश्वती नाही. तर दर 10 वर्षानंतर, एका डिकेडनंतर आयुष्यामध्ये दुःख हे येत असते. तर भगवंताला माहिती आहे की याचं आयुष्य एवढं आहे, तर याला 5 वर्षांनी, 10 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी हे दुःख भोगावं लागणार आहे. म्हणजे ज्यावेळी आपण नामस्मरण करायला लागतो त्यावेळी एक नामस्मरणाचं कवच आपल्याभोवती तयार होते, आपल्यामध्ये शक्ती येते. म्हणजे जेव्हा आपण जास्तीत जास्त नामस्मरण करायला लागतो त्यावेळी भगवंत जे काही दुःख आहे, समजा ते एवढ्या वर्षामध्ये आपल्याला भोगायचे होते, ते दुःख 8 दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये ते आपल्याकडून भोगून पूर्ण करून घेतात. म्हणजे आपण आतून बाहेरून स्वच्छ होतो, आपले जे काही आहे पापकर्म ते सगळे जळून जातात आणि त्यानंतर आपली उन्नती होत जाते. म्हणजे आपल्या भोवती मग नामस्मरणाचं एक कवच तयार होते. आपण जेवढी जास्तीत जास्त नामस्मरण करू तेवढं त्या नामस्मरणाचं कवच आपल्या भोवती तयार होते. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख येतात, संकट येतात, आपण तर आनंदित व्हायला हवं की आपण नामस्मरण करत आहे आणि आपल्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. म्हणजे जे काही आपले पापकर्म आहेत ते जळून जात आहे आणि इथून पुढे सगळं काही स्वच्छ सुंदर प्रकाशच असणार आहे. त्यामुळे आनंदित व्हावं. आणि ज्यांनी समजा जे काही समजा जीवनामध्ये दुःख आहेत, अडचणी आहेत किंवा ज्यांच्यामध्ये सध्या सुख चालू आहे, तर ते काही नेहमी करता सारखं राहणारच नाही. दिवस हे बदलत असतात. म्हणजे दिवसाच्या नंतर अंधार असतो, अंधाराच्या नंतर परत दिवस असतो. तसंच नेहमी करता जी परिस्थिती आहे ती नेहमी करता कधीच राहणार नाही. ही परिस्थिती जाऊन चांगली परिस्थिती ही येणारच असते. त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असू त्यावेळी आपण भगवंत भक्ती कधीच सोडायची नाही, आपण नामस्मरणाची कास कधीच सोडायची नाही. म्हणजे आता आपण दुःखात आहे म्हणून फक्त नामस्मरण करायचं नाही, सुखात जरी असू तरीसुद्धा आपल्या मुखातून भगवंत नामस्मरणच यायला हवं, महाराजांचं नामस्मरणच आपल्या मुखातून व्हायला हवं. आपण जास्तीत जास्त ग्रंथ वाचायला हवे, श्री गजानन विजय ग्रंथ असो किंवा अन्य कुठलाही ग्रंथ असो. आपण जेव्हा जास्तीत जास्त ह्या सगळ्या गोष्टी वाचत जाऊ त्यावेळी आपल्याला कळेल की खरंच अध्यात्म काय आहे, आपण भक्ती कशी करायला हवी. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी करता सांगते की तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण तर करा. श्री गजानन विजय ग्रंथ असा आहे की तो मानवी जीवनाच्या खूप जवळ जाणार आहे आणि जो भक्त श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो त्याचा विजय निश्चितच असतो. कारण त्याचं मुळातच नाव आहे श्री गजानन विजय ग्रंथ. त्यामुळे आपण जास्तीत जास्त ग्रंथ वाचावे, जास्तीत जास्त संतवाणी वाचण्याचा प्रयत्न करावा, संत चरित्र वाचावे, जेणेकरून आपली भक्ती अधिकाधिक पुष्ट व्हायला सुरुवात होईल. आणि आपल्याला जीवनामध्ये समजा कधी काही अडचणी आल्या, कधी काही दुःख आले, तर आपण त्यामधून स्वतःला सांभाळू शकू, सावरू शकू आणि भगवंत नामस्मरणाची आपण कास धरू शकू. काही संतांचे चरित्र आपण बघतो, त्यांना सुख कधी मिळालेलंच नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख कधी त्यांना मिळालेलंच नाही, परंतु त्यांना भगवंताची प्राप्ती झाली आहे, भगवंताची भेट त्यांना झालेली आहे. त्यांच्या जीवनकाळामध्ये त्यांना भगवंताची भेट झाली आहे. आणि भगवंत ज्याच्यासोबत आहे त्याला कशाचंच दुःख उरत नाही. जिथे आपल्या अपेक्षा संपतात, जिथे आपल्या मनामध्ये शांतता येते, जिथे आपण दुःख म्हणजे या भौतिक जगाचं दुःख आपल्याला काहीच राहत नाही, त्यावेळी खरी भगवंत प्राप्तीच्या दिशेकडे आपण जात असतो. त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण करा, नामस्मरणाची कास धरा आणि जीवनामध्ये कसलीही परिस्थिती असो त्यावेळीसुद्धा नामस्मरण सोडू नका. श्री गजानन महाराजांवरचा विश्वास कधीच सोडू नका. जिथे विश्वास असतो तिथूनच खरी श्रद्धा उत्पन्न होते आणि श्रद्धा म्हणजेच आपली भक्ती आहे. त्यामुळे आपण महाराजांवरचा विश्वास जो आहे तो प्रत्येक परिस्थितीमध्ये महाराजांवरचा जो विश्वास आहे तो डगमगू देऊ नका. प्रत्येक परिस्थितीमध्ये महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवा, त्यांच्या चरणाशी समर्पण करा. आयुष्य खूप सुंदर छान आहे, ते खूप सुंदर छान पद्धतीने जगा. जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याला लेट इट गो करा आणि आयुष्य पुढे पुढे आनंदाने हसत जगत राहा, महाराजांचं नामस्मरण करत राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.